काढाखोड केलेले पुरावे देऊन कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप, खोटी कुणबी प्रमाणपत्र शोधण्यासाठी दुसरी समिती नेमली पाहिजे. पत्रकार परिषदेत पुराव्यांचा दाखला देत छगन भुजबळांची सरकारकडे मागणी. छगन भुजबळांना जीआर विरोधात किती याचिका करायच्या त्या करू दे, भुजबळांच्या मुंडक्यावर बसून आरक्षण आणतो, जरांगेंचा हल्लाबोल. जीआरला आव्हान देणाऱ्या 4 याचिका मुंबई हायकोर्टात दाखल. हैदराबाद गॅझेटच्या जीआर विरोधात 4 याचिका दाखल. भुजबळांच्या समता परिषद आणि अहिर सुवर्णकार समाज संस्थेकडूनही याचिका दाखल. नागपुरात 10 ऑक्टोबरला सकल ओबीसी समाजाच्या महामोर्चाचं आयोजन. विदर्भातील सर्व प्रतिनिधी महामोर्चात सहभागी होणार. काल पार पडलेल्या ओबीसी समाजाच्या बैठकीत निर्णय. मुख्यमंत्र्यांनी ठरवलं तर 1 मिनिटात ओबीसी मराठा वाद संपेल. सोलापूरमधील पत्रकार परिषदेत बच्चू कडूंची प्रतिक्रिया. बंजारा आणि वंजारा ही जात म्हणून वेगळी, पण आम्ही बोलताना आधीपासूनच बंजारा वंजारा असं बोलतो. काहींचा चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न, धनंजय मुंडेंकडून स्पष्ट. वंजारा आणि बंजारा या दोन्ही समाजाला वेगवेगळं आरक्षण. बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण मिळावं. पोहरादेवीमधील महंत जितेंद्र महाराज यांची प्रतिक्रिया. बंजारा समाजाने एवढी घाई करू नये, गॅझेटचा प्रश्न अजून मार्गी लावायचा आहे. बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीवर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया. बंजारा समाजाला आरक्षण द्या, मात्र आदिवासी आरक्षणाला धक्का न लागता आदिवासी समाजाच्या आरक्षणाला कोणत्याही बाधा पोहोचता कामा नये, नरहरी झिरवाळ यांचं वक्तव्य. आदिवासी शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींची भेट घेतली. मुख्यमंत्री आणि आदिवासी विकास मंत्र्यांच्या ओएसडींची घेतली भेट. कोरोना काळात नातेवाईकांना कंत्राट देऊन मुंबईकर मारले, कफन चोर कोणत्या तोंडानं मुंबईकरांसमोर येत आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांकडून ठाकरेंच्या सेनेचा कफन चोर असा उल्लेख. मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर येणार हे लिहून ठेवा. कुणी सोबत नसलं तरीही, कुणी सोबत आलं तरीही महायुतीचाच महापौर बसणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा विजयी संकल्प मेळाव्यात निर्धार. बेस्टच्या निवडणुकीत ब्रँडचा बँड वाजला. बाळासाहेब ठाकरे ब्रँड होते, तुम्ही ब्रँड नाही. भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यातून मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा. कर्ज काढून दिवाळी करण्याचा सरकारचा कारभार. 9 लाख कोटींचं कर्ज राज्य सरकार कसं फेडणार, उद्धव ठाकरेंचा सवाल. तर कर्जबाजारीपणा संपवण्यावर लक्ष देणं गरजेचं असंही वक्तव्य. कर्ज काढण्याचे निकष पाळून जनसेवा, यात गैर काही नाही. राऊतांच्या टीकेवर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया. राज्य चालवायला 24,000 कोटींचं कर्ज, राज्याची अवस्था नेपाळसारखी. राज्यावर 10 लाख कोटींहून अधिकच्या कर्जाचा डोंगर, संजय राऊतांचा आरोप. संजय राऊतांनी पत्राचाळीत घोटाळा करून हजारो लोकांना बेघर केलं. घोटाळे करून जेलमध्ये गेलेल्यांनी घोटाळ्यांवर बोलू नये, नवनाथ बन यांचा पलटवार. राज्यावर 8 लाखांहून अधिकचं कर्ज, महाराष्ट्राला कर्जात बुडवण्यात महायुती सरकारचा मोठा सहभाग, नाना पटोले यांची टीका. पुढील 2 ते 3 वर्षात राज्याला कर्जातून बाहेर काढणं कठीण, राज्याला बर्बाद करण्याचं काम सुरू. विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर लाडक्या बहिणींना तुम्ही कोण असं सरकार म्हणेल, विजय वडेट्टीवार यांची टीका. कुणबी प्रमाणपत्र देताना पूर्णपणे पडताळणी करूनच द्यावी. खोडलेल्या किंवा खोट्या नोंदींच्या आधारावर प्रमाणपत्र मिळणार नाही. ओबीसी उपसमितीच्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून स्पष्ट. बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा. धनंजय मुंडेंची पालकमंत्री अजित पवारांकडे पत्राद्वारे मागणी. अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. सोलापुरात खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. करमाळ्यातील सीना नदीकाठच्या भागाची मोहिते पाटलांकडून पाहणी. नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी. तर सुधाकर बडगुजर यांनी नरेंद्र मोदींचा 32 फुटी कटआउट लावला. मंत्री गिरीश महाजनांकडून जळगावमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी. जामनेर आणि पाचोरामध्ये महाजन यांच्याकडून पाहणी. नुकसानग्रस्तांना धीर देत दिलं मदतीचं आश्वासन. जळगावच्या पाचोरा तालुक्यातील शिंदाड गावाला मुसळधार पावसाचा फटका. नदी नाल्यांना आलेल्या पुराचा शेतीला फटका. तर पेट्रोल पंपासह घरांचं मोठं नुकसान. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील सीना नदीवरील संगोबा पूल पाण्याखाली. 10 ते 12 गावांचा संपर्क करमाळा तालुक्याशी तुटला. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील चोरत गावात मुसळधार पाऊस. पावसानंतर पुराच्या पाण्यात 4 बैल वाहून गेल्याची घटना. सुदैवानं बैल वाचले. बीड जिल्ह्यातील परळी तहसील कार्यालयावर किसान सभेच्या वतीनं निदर्शनं. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50,000ची मदत देण्याची मागणी.
नागपुरातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. पावसाच्या हजेरीमुळे नागरिकांची तारांबळ. अकोल्यातील शासकीय तंत्रनिकेतन कार्यशाळेला गळती. मुसळधार पावसानंतर संपूर्ण कार्यशाळेत पाणी शिरलं. विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि अभ्यासक्रमासंदर्भात परिणाम. कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर आज दिवसभर बंद राहणार. अंबाबाई मंदिरात गाभाऱ्याची आज स्वच्छता केली जाणार. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गाभाऱ्याची स्वच्छता केली जाणार. धाराशिवमध्ये शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला तयारीचा आढावा. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रीची तयारी सुरू. शेकडो वर्षाचे मौल्यवान दागिने गठवण्याचं काम सुरू. नवरात्रीच्या काळात रुक्मिणी माता आणि पांडुरंगाचं रूप दागिन्यांनी खुलणार. धुळे जिल्ह्यात हमाल माथाडी कामगारांचं आंदोलन. विविध प्रलंबित मागण्यांसाठी कामगारांचं 7 दिवसाचं आंदोलन. कामगार संघटनेच्या शिष्टमंडळानं जिल्हा प्रशासनाला मागण्यांचं दिलं निवेदन. उत्तर महाराष्ट्र वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं जिल्हास्तरीय वारकरी मेळावा. 100 वारकरी सेवा रत्न पुरस्कारांचं वितरण. धुळ्याच्या देवपूर इथल्या एकविरा माता मंदिरात कार्यक्रमाचं आयोजन. वर्ध्यात महिला आयोग आपल्या दारी उपक्रमांतर्गत जनसुनावणीत 76 तक्रारी दाखल. बालविवाह रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या सूचना. पालघरच्या सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरण परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर. महिन्याभरापूर्वी याच परिसरात दिसला होता बिबट्या. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पुण्यातील जुन्नरमध्ये मिरवणुकीतील डीजेच्या ट्रकनं तरुणांना उडवलं. भीषण अपघातात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाचा मृत्यू तर 6 जण जखमी. मिरवणुकीतील भीषण अपघाताचा थरारक व्हिडिओ समोर. राहुल धोत्रे हत्याकांड प्रकरणी नाशिक भाजपचा माजी नगरसेवक उद्धव निमसेला 5 दिवसाची पोलीस कोठडी. नांदूर नाका परिसरात धोत्रे आणि निमसे गटात तुफान हाणामारी झाल्यानंतर राहुल धोत्रेचा उपचारादरम्यान मृत्यू. मराठवाड्यातील 1,25,000 लाडक्या बहिणींचा लाभ थांबवण्याची शिफारस. 65 वर्षावरील महिलांनी लाभ घेतला. तसंच एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक महिला योजनेच्या लाभार्थी. अंगणवाडी सेविकांच्या सर्वेक्षणातून माहिती समोर. जळगावच्या धरणगावातील झुरखेडा गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांची रॅली. शासनाच्या वेगवेगळ्या योजना तसंच उपक्रमांसंदर्भात जनजागृती. रॅलीत मोठ्या संख्येनं विद्यार्थी सहभागी. महाराष्ट्र शासनानं कला केंद्रांवर बंदी आणावी. धुळ्यातील खानदेश तमाशा मंडळाच्या अध्यक्षांची मागणी. तमाशा मंडळ बदनाम होत असल्याचीही खंत व्यक्त. सोलापूरच्या सीमेजवळ कर्नाटकच्या विजयपूर जिल्ह्यातील चडचणमध्ये स्टेट बँकेवर फिल्मी स्टाईल दरोडा. दरोड्यात 8 कोटी रोख आणि 50 किलो सोनं लुटल्याची माहिती. पोलिसांकडून तपास सुरू. आयुष कोमकर हत्या प्रकरणात सर्व 13 आरोपींवर मोक्का. पोलिसांना शरण आलेल्या कृष्णा हांदेकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी. रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील केळशी किनारा मोहल्ला परिसरातून चरसचा साठा जप्त. अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई. 4 लाख रुपये किमतीचं चरस जप्त. सांगलीतील विटा पोलीस ठाण्यातच संशयिताकडून आत्महत्येचा प्रयत्न. प्रकाश चव्हाण असं संशयित आरोपीचं नाव. चोरीच्या प्रकरणात होता ताब्यात.